नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर आता रात्रीचे टाईम बघा तुम्ही, 4:30 वाजलेत आणि मला थोडं अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते, त्याच्यामुळे माझी गडबड काय. तर म्हटलं चला आता 2:30 वाजले, थोडा चहा वगैरे घेऊ, कारण चहा घेतला म्हणजे डोळे लागत नाही. तर 2:30 वाजता आता तुम्ही टायमिंग बघू शकता. नंतर मी चहा वगैरे केला, चहा घेतला. नंतर मग माझं चाललं मशीन कामचं रुटीन, कारण आपल्याला भरपूर असे ब्लाऊज देणं आहे 3 दिवसात. त्याच्यामुळं म्हटलं चला जितकं होईल तितकं. तर माझं ब्लाऊज शिवणं चालू होतं, कारण मी कालच्याला पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून ठेवलेली आहे. तर फक्त आता नुसतं मशीन काम चालू आहे. काही थोडेफार ब्लाऊज राहिले शिवायचे, पण कट करायचे. पण जे कट केलेले आहे ते पटापट शिवून घ्यायचे. तर आता परत आता 5 वाजले तरी लाईट गेली नव्हती, कारण आपली लाईट 5लाच जाते. तर म्हटलं चला 5 वाजेपर्यंत जे होईल ते आपण शिवून घेऊयात. परत थोडा वेळ मग 5 ते 6 थोडा आराम करायचा, म्हणजे कसं तितकाच आराम भेटतो आणि दिवसाला परत डोळे लागत नाही. त्याच्यामुळं मग 5 ते 6 परत आराम करायचा म्हटलं तर पण लाईटच गेली नाही 6 वाजेपर्यंत. तर मग 6 वाजेपर्यंत मशीन कामच करत बसले. तर आता मी ब्लाऊज बघा किती शिवून झालेत. आणि सकाळचं म्हणजे रात्रीचं मजा एवढी येते ना ब्लाऊज शिवायला. थंडी खूप असते, पण कोणी काही डोकं लावायला नसतं, त्याच्यामुळं पटापट आपलं मशीन काम चालू असतं. दिवसाला महिला येतात तर ब्लाऊज काम शिलाई काम कमी होतं, त्याच्यामुळं रात्रीचं खूप मस्तपैकी असं पटापट मशीन काम होतं. त्याच्यामुळं माझं सहसा रात्रीला जास्तीचं मशीन काम होतं. आणि इथं मी आता 4 ब्लाऊज शिवून झाले, ते 2:30 वाजेपासून 6 वाजेपर्यंत. आणि आता म्हटलं चला थोडं सकाळचं काम आवरून घेऊ आणि थोडं अंग टाकूयात. तर अशा प्रकारे माझं सकाळचं डेली रुटीन. तर तुम्ही कसं करता ते पण कमेंटमध्ये सांगा. तर इथं भरपूर ब्लाऊज शिवून झाले होते आपले आणि आता जायचं होतं मला थोडा आराम करायला. तर चला बाय.